नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ICDS वरील काही महत्त्वाचे कायदे यावरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न आहे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षणाची अंमलबजावणी कधी करण्यात आली? तर सांगा। तर याचे आन्सर आहे 26 ऑक्टोबर 2006। किती आहे याचा आन्सर? याचा आन्सर आहे 26 ऑक्टोबर 2006। कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षणाची अंमलबजावणी 26 ऑक्टोबर 2006 ला करण्यात आली आहे। नेक्स्ट माहिती जाणून घेऊया। कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम कधीचा आहे? अधिनियम आहे 2005 चा आणि अंमलबजावणी झाली 2006 ला। अंमलबजावणी झाली 26 ऑक्टोबर 2006 ला आणि अधिनियम आहे 2005 चा आणि अनुमती कधी दिली? 18 सप्टेंबर 2005 ला। हे पूर्ण आकड्यासहित डेट सहित लक्षात करून घ्या, पाठांतर करून टाका। आणि गॅजेट मध्ये कधी प्रकाशित झाले? गॅजेट मध्ये प्रकाशित झाले 17 ऑक्टोबर 2006 ला। ठीक आहे, अतिशय महत्त्वाचे पॉइंट आहे। कौटुंबिक हिंसाचार अधिनियम मध्ये एकूण किती कलमे आहेत? सांगा। तर बघा, कौटुंबिक हिंसाचार अधिनियम मध्ये एकूण 37 कलमे आहेत। किती आहेत? एकूण 37 कलमे आहेत। आणि कौटुंबिक हिंसाचार अधिनियम नुसार मूल म्हणजे किती वर्षापर्यंतच्या मुलांना म्हणतात? तर बघा, 18 वर्षापेक्षा खालील, 18 वर्षापेक्षा खालील जे पण आहे त्यांना मूल म्हटले जाते। कशानुसार? कौटुंबिक हिंसाचार अधिनियमानुसार। प्रत्येक अधिनियमानुसार मूलची व्याख्या बदलली जाते, पण कौटुंबिक हिंसाचार अधिनियमानुसार मुलाची व्याख्या किती आहे? 18 वर्षाखालील मुले। बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला हे क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे वाटत असेल, जर तुम्हाला हे क्वेश्चन आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओला व्ह्यूज येत आहेत 2000, 3000, 4000, पण लाईक्स असतात 400, 500, 300 एवढेच असतात। तर जो कोणी पण व्हिडिओ बघत आहे त्यांनी प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा। लाईक केल्याने आम्हाला पैसे नाही मिळत। लाईक जर तुम्ही केला ना व्हिडिओला तर आम्हाला मोटिवेशन मिळते, त्यानुसार मग आम्ही असे क्वेश्चन चे व्हिडिओ घेऊन येतो। ठीक आहे, तर म्हणून व्हिडिओला लाईक करा। क्वेश्चन नंबर 3 आहे, गर्भधारणा पूर्वी आणि जन्मापूर्वी निदान तंत्र प्रतिबंध कायदा कधीचा आहे? तर सांगा। तर याचा आन्सर आहे, गर्भधारणा पूर्वी आणि जन्मापूर्वी निदान तंत्र प्रतिबंध कायदा हा 1994 चा आहे। कधीचा आहे? 1994 चा। आणि विद्यार्थ्यांना, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला माहित पडेल विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे। बघा, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा, द इमोरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ऍक्ट कधीचा आहे? 1956 चा आहे आणि सुधारणा 1986। अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा किती? 1956। हुंडा प्रतिबंधक कायदा कधीचा आहे? तर हुंडा प्रतिबंधक कायदा 1961, डोअरी प्रोहिबिशन ऍक्ट 1961 चा आहे। मातृत्व लाभ कायदा, मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट कधीचा आहे? 1961 चा आहे। हे सर्व पॉइंट अतिशय महत्वाचे आहे, एकदम पाठ करून टाका। महिला असभ्य प्रदर्शन प्रतिबंध कायदा, द इंडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन प्रोहिबिशन ऍक्ट कधीचा आहे? 1986 चा, लक्षात ठेवा। नंतर आहे बालविवाह प्रतिबंध कायदा कधीचा आहे? 2006, अतिशय महत्वाचा। बालविवाह प्रतिबंध कायदा कधीचा आहे? 2006 चा आहे। नेक्स्ट आहे वैद्यकीय गर्भपात कायदा, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट MTP ऍक्ट कधीचा आहे? 1971 चा। वैद्यकीय गर्भपात कायदा कधीचा आहे? 1971 चा। नेक्स्ट आहे गर्भधारणपूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र म्हणजे लिंग निवड प्रतिबंध कायदा,
द प्री कन्सेप्शन अँड प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक्स कधीचा आहे 1994. प्रोहिबिशन ऑफ सेक्स सिलेक्शन ऍक्ट पीसी अँड पीएनडी ऍक्ट कधीचा आहे 1994. लक्षात ठेवा. लिंग निवड प्रतिबंध कायदा कधीचा आहे 1994चा. नेक्स्ट आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम हा कधीचा आत्ताच झाला. द प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट PWDV कधीचा 2005. लक्षात ठेवा. PWDV चा फुल फॉर्म द प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ थोपवणूक प्रतिबंध आणि निवारण कायदा सेक्शुअल वर्कप्लेस प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रिसल ऍक्ट कधीचा हा 2013चा आहे. विद्यार्थ्यांना जर जेवढे या व्हिडिओला कमीत कमी 1000 लाईक्स यायला पाहिजे, कारण की व्ह्यूज मला तेवढे येत आहे. तुम्ही सर्वजण बघून राहिले पण लाईक काहीच नाही करत आहे. म्हणून मला लाईक किती पाहिजे, जेवढे विद्यार्थी बघत आहेत तेवढ्यांकडून प्रत्येकाने लाईक करा. कमीत कमी 1000 तरी लाईक यायला पाहिजे, जेणेकरून मी तुमच्यासाठी कायद्यांवरील महत्वाचे प्रश्न घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. बघा, हुंडाबंदी अधिनियम कधीचा आहे. हुंडाबंदी अधिनियम आहे 1961चा आणि अंमलबजावणी कधी झाली 1 जुलै 1961ला. अनुमती कधी देण्यात आली 20 मे 1961ला. बघा, हुंडाबंदी विरोधी दिन कधीचा आहे 26 नोव्हेंबर. हुंडाबंदी विरोधी दिन 26 नोव्हेंबर. लक्षात ठेवा. कलम 1 नुसार अंमलबजावणी क्षेत्र व्याप्ती संपूर्ण भारत. आधी जम्मू काश्मीर नाही व्हायचा, पण जेव्हापासून आर्टिकल 370 हटलं तेव्हापासून हे संपूर्ण भारतात जम्मू काश्मीरला पण लागू होते. कलम 2 काय आहे, व्याख्या. हुंड्याची व्याख्या तर सर्वांना माहित आहे हुंडा काय असते. विवाहाच्या वेळी अगोदर नंतर एका पक्षाने अन्य पक्षास विवाहाच्या संदर्भात एका पक्षाच्या संबंधित दुसऱ्या पक्षाच्या संबंधित व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे दिलेली किंवा कबूल केलेली संपत्त मौल्यवान रोख याला हुंडा म्हणतात. लक्षात ठेवा. जर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम बद्दल महत्वाचे अपडेट्स मिळत राहील. लोकसभेत बाल न्याय दुरुस्ती विधेयक कधी पारित झाला, तर सांगा याचा आन्सर किती आहे. तर बघा, लोकसभेत बाल न्याय दुरुस्ती विधेयक 24 मार्च 2021 ला आहे. आणि खरं सांगू मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये कुठलाच टाइमपास होत नाही. हे एवढेच क्वेश्चन घ्यायला बाकीचे युट्यूब वाले 1 ते 1.5 तासाचा टाइम लावतात. किती 1 ते 1.5 तासाचा टाइम लावतात. आणि हाच व्हिडिओ आपला 10 ते 15 मिनिटांमध्ये होऊन जातो, कारण की इथे जास्त टाइमपास केल्याच नाही जात. बाल न्याय दुरुस्ती विधेयक 2021 चा आहे. कधी आहे बाल न्याय दुरुस्ती विधेयक 2021 चा. द ज्युव्हेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अमेंडमेंट बिल कधीचा आहे 2021. लक्षात ठेवा. या विधेयकानुसार बाल न्याय मुलांचे संगोपन व संरक्षण कायदा 2015 मध्ये सुधारणा करण्यात आला. कधी 2015 मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली. आणि हा कायदा लोकसभेत कधी पारित झाला, तर हा लोकसभेत पारित झाला 24 मार्च 2021 ला. लक्षात ठेवा, दोन्ही डेट लोकसभेत पारित झाला 24 मार्च 2021 ला. आणि राज्यसभेत कधी पारित झाला, तर राज्यसभेत पारित झाला 28 जुलै 2021. राज्यसभेत पारित झाला 28 जुलै 2021. 24 मार्च 28 जुलै. लक्षात ठेवा. लोकसभा राज्यसभा. क्वेश्चन नंबर 6 आहे, महाराष्ट्रात गुटखा बंदी कायदा कधी लागू करण्यात आला. तर बघा, महाराष्ट्रात गुटखा बंदी कायदा 1 ऑगस्ट 2002 रोजी लागू करण्यात आला. बोलो जुबा केसरी है ना. गुटखा बंदी कायदा 1 ऑगस्ट 2002 ला लागू करण्यात आला. गुटखा बंदी कायदा कधीचा आहे 2002 चा. गुटखा बंदी कायदा लागू कधी झालाय 1 ऑगस्ट 2002 ला. कायदा आहे 2002 चा आणि लागू करण्यात आलाय 1 ऑगस्ट 2002 ला. या कायद्यानुसार गुटखा व पान मसाल्याची विक्री, उत्पादन, साठा, वितरण व जाहिरातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून बंदीचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध
अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात येईल. आणि काय आहे त्या दंडामध्ये, तर दंड किमान 6 महिने व कमाल 3 वर्ष कारावास. 6 महिने व कमाल जास्तीत जास्त 3 वर्ष कारावास व रुपये 1000 दंड आकारण्यात येईल. क्वेश्चन नंबर 7 आहे, मातृत्व लाभ कायदा कधीचा आहे. तर बघा, मातृत्व लाभ कायदा हा 1961 चा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महिलांशी संबंधित कायदे कोणते आहे. तर महिलांशी संबंधित कायदे बघा, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कधीचा आहे, 1956. कधी आहे, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956. इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला, द इमोरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ऍक्ट 1956. हुंडा प्रतिबंधक कायदा, मी वारंवार का हे रिपीट केलं क्वेश्चन, की तुम्हाला कायदे एकदम व्यवस्थित पाठ व्हायला पाहिजे म्हणून वारंवार कायदे घेतले, जेणेकरून तुमचा कायदे ह्याच व्हिडिओमध्ये पाठ होऊन जाईल. तर माझ्यासोबत म्हणा आणि सांग कायदे कसे पाठ करायचे. हा व्हिडिओ आहे ना, तुम्ही 2 ते 3दा शांत चित्ताने ऐका, तुम्हाला हे कायदे अतिशय पाठ होऊन जाणार. हुंडा प्रतिबंधक कायदा, द डॉरी प्रोहिबिशन ऍक्ट कधीचा आहे, 1961. मातृत्व लाभ कायदा, मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट कधीचा आहे, 1961. मातृत्व लाभ कायदा 1961. महिला असभ्य प्रदर्शन प्रतिबंध कायदा कधीचा आहे, 1986. महिला असभ्य प्रदर्शन प्रतिबंध कायदा 1986. द इंडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन प्रोहिबिशन ऍक्ट 1986. बालविवाह प्रतिबंध कायदा 2006. हा तर खूपच महत्वाचा आहे, एकदम काय म्हणते रट्टा मारून टाका तुम्ही. क्वेश्चन नंबर 8 आहे, सरोगेसी विधेयकाला लोकसभेत कधी मंजुरी भेटली. तर सांगा याचा आन्सर काय आहे. तर बघा, सरोगेसी विधेयकाला लोकसभेत 19 जुलै 2021 ला मंजुरी भेटली आहे. आता बघा, सरोगेसी विधेयकाबाबत मंजुरी याबद्दल जाणून घेऊ. राज्यसभेत सहाय्यक जनन प्रौद्योगिकी विधेयक 2021 व सहाय्यक प्रजनन प्रौद्योगिकी ART विनिमयन 2021 ही विधेयक मंजूर करण्यात आली 2021 ला. आणि लोकसभेत 15 जुलै 2021 रोजी हे विधेयक मंजूर झाले होते. कधी मंजूर झाले सरोगेसी विधेयक, तर 15 जुलै 2021 ला हे विधेयक मंजूर झाले होते. सरोगेसी काय आहे, सरोगेसीद्वारे अपत्य प्राप्ती करणारे दाम्पत्य दुसऱ्या महिलेच्या गर्भात वैद्यकीय मदतीने बाळ वाढवते. जन्मानंतर या बाळाचा ताबा संबंधित पालकांना मिळतो आणि बाळासाठी गर्भाशय भाड्याने देणाऱ्या महिलेला रक्कम मिळते. काय म्हणतात त्याला, सरोगेटेड मदर. एक मूवी आहे सलमान खानचा, प्रीती जिंटाचा आणि राणी मुखर्जीचा. नाव काय त्या मूवीचं ते मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. मला सध्या लक्षात नाही येते ना, पण तो त्याच्यामध्ये सलमान खान आहे, राणी मुखर्जी त्याची वाईफ राहते आणि प्रीती जिंटा सरोगेटेड मदरचं काम करते त्या मूवीमध्ये. क्वेश्चन नंबर 9 आहे, हुंडाबंदी अधिनियम कलम 3 नुसार देणे व घेणाऱ्यास किती वर्षाची शिक्षा किंवा किती दंड आकारण्यात येतो. तर सांगा याचा आन्सर काय. तर बघा, हुंडाबंदी अधिनियम कलम 3 नुसार हुंडा देणे व हुंडा घेणाऱ्यास 5 वर्ष कैद किंवा 15,000 रुपये दंड आकारण्यात येतो. किती, 5 वर्ष कैद किंवा 15,000 रुपये दंड आकारण्यात येतो. कलम 3 हुंडा देणे घेणे अप्रेरणा शिक्षा. शिक्षा किती आहे, किमान 5 वर्षे प्लस किमान 15,000 हुंड्या एवढी रक्कम. यापैकी जी मोठी रक्कम असेल ती आकारण्यात येते. शिक्षा गतकाळापासून लागू नसणे. विशेष कारणासाठी शिक्षा 5 वर्षापेक्षा कमी करता येईल, परंतु न्यायालयाला योग्य कारण द्यावे लागेल. विशेष कारणासाठी शिक्षा 5 वर्षापेक्षा कमी करता येईल, परंतु न्यायालयाला योग्य कारण द्यावे लागते. बघून घ्या. अपवाद काय आहे, विवाह प्रसंगी वधू वराने मागणी न करता त्याने देण्यात येणाऱ्या भेटवस्तू, याला अपवाद आहे. विवाह प्रसंगी वधू वराने मागणी न करता त्यांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तू. क्वेश्चन नंबर 10 आहे, कटवा जम्मू आणि काश्मीर येथे 8 वर्ष बालिकेवर अमानुषपणे अत्याचार करून तिच्या हत्या केल्यानंतर संपूर्ण भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटले. त्यानंतर केंद्र सरकारने कोणती कायदा दुरुस्ती केली. तर बघा,
याचा आन्सर आहे 4. पोक्सो कायदा सुधारणा 2019 सुधारणा केली. पुन्हा सांगतो, कटवा जम्मू आणि काश्मीर येथे 8 वर्षी मुलीवर अमानुषपणे अत्याचार झाला होता. तिचा हत्या केल्यानंतर संपूर्ण भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटली. त्यानंतर केंद्र सरकारने कोणती कायदा दुरुस्त केली? तर त्यानंतर केंद्र सरकारने पोक्सो कायदा 2019 दुरुस्ती केली. आणि पोक्सो कायदा सुधारणा कधीचा आहे? तर हा आहे कायदा आहे 2012चा आणि सुधारणा झाली 2019ला. आणि 2012ला शिक्षा किती होती? तर तेव्हा होती 7 वर्षाची शिक्षा 2012 नुसार. आणि 2019 नुसार किती वर्षाची शिक्षा आहे? 10 वर्षाची शिक्षा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पोक्सो कायदा सुधारणा 2019 सुधारणा करण्याचे कारण, कठुआ जम्मू आणि काश्मीर येथे 8 वर्ष बालिकेवर अमानुषपणे अत्याचार करून तिच्या हत्या केल्यानंतर संपूर्ण भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर उन्नाव येथे देखील बाल अत्याचाराची घटना घडली. त्यानंतर केंद्र सरकारने या कायद्यात दुरुस्ती केली. असू द्या लक्षात. जर विद्यार्थ्यांना तुम्ही ना आतापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. अतिशय महत्त्वाचे अपडेट तुम्हाला तिथे मिळत राहील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि क्वेश्चनची क्वालिटी तुम्हाला कशी वाटत आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. बघा, क्वेश्चन नंबर 11 आहे. कोणत्या अधिनियमानुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी शिक्षण हा मूलभूत हक्क असल्याचे मान्य केले? त्यानुसार सर्व खाजगी शाळांमध्ये गरीब कुटुंबातील बालकांसाठी 25 वर्षे जागा आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. तर सांगा याचा आन्सर किती आहे? तर याचा आन्सर आहे आरटीआय ऍक्ट 2009. आरटीआय ऍक्ट 2009. आरटीआय ऍक्ट 2009 या अधिनियमानुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी शिक्षण हा मूलभूत हक्क असल्याचे मान्य केले. त्यानुसार सर्व खासगी शाळांमध्ये गरीब कुटुंबातील बालकांसाठी 25% जागा आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. बघा, याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. शिक्षण हक्काचा कायदा आरटीआय ऍक्ट कधीचा? 2009चा. ठीक आहे. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षणाची संबंधित आहे. संसदेची मान्यता कधी आहे? 4 ऑगस्ट 2009 रोजी संसदेने या कायद्याला मान्यता दिली. म्हणून या कायद्याला राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 असे म्हणतात. काय म्हणतात? राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009. आणि कायदा लागू कधी करण्यात आला? ते 1 एप्रिल 2010 पासून 16 फेब्रुवारी 2010 रोजीच्या अधिसूचनेद्वारे अपवाद जम्मू आणि काश्मीर 1 एप्रिल 2010 पासून. शिक्षण या कायद्यानुसार शासकीय शाळांमध्ये 6 ते 14 वयोगटातील मोफत सक्तीचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. आरटीआय अंतम काय? हे सर्व पाठ करून घ्या, सर्व महत्वाचा. काही विचारू शकते TCS. हे जावेद अख्तर यांनी लिहिले आहे. याच्या चित्रीकरणात रणबीर कपूर, कोण कोण आहे? अनुष्का शर्मा, कॅटरीना कैफ आणि इम्रान खान आढळतात. सोनू निगम व सुनिधी चौहान यांनी ते गायले आहे. गायक विचारेल तर सोनू निगम आणि सुनिधी चौहान. आरक्षण बघा, किती % आरक्षण आहे? 25% आरक्षण. लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 17 आहे. शिक्षण हक्काचा कायदा केव्हा लागू करण्यात आला? तर सांगा. तर बघा, शिक्षण हक्काचा कायदा हा 1 एप्रिल 2010 ला लागू करण्यात आला. शिक्षण हक्काचा कायदा 1 एप्रिल 2010 ला लागू करण्यात आला. क्वेश्चन नंबर 13 आहे. बाल न्याय दुरुस्ती विधेयक केव्हाची आहे? तर बघा, बाल न्याय दुरुस्ती विधेयक हे 2021 ची आहे. बघा, बाल न्याय दुरुस्ती विधेयक 2021, द ज्युव्हेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन अमेंडमेंट बिल 2021. या विधेयकानुसार बाल न्याय, मुलांचे संगोपन व संरक्षण कायदा
2015 मध्ये सुधारणा करण्यात. लोकसभेत पारित कधी झाला तर 24 मार्च 2021 ला. लक्षात ठेवा 24 मार्च 2021. आणि राज्यसभेत कधी पारित झाला 28 जुलै 2021 ला. अतिशय महत्वाचा आहे. क्वेश्चन नंबर 14 आहे, राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियानाचे NMEW पूर्ण रूप ओळखा. NMEW चा फुल फॉर्म काय आहे? तर बघा NMEW चा फुल फॉर्म आहे नॅशनल मिशन ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ वुमन. काय NMEW चा फुल फॉर्म आहे नॅशनल मिशन ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ वुमन, राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान. क्वेश्चन नंबर 15 आहे बघा, अनैतिक मानवी वापर प्रतिबंधक कायदा कधीचा आहे? तर याचा आन्सर मित्रांनो तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे, कारण की हा क्वेश्चन आतापर्यंत बरेचदा रिपीट केला आहे मी. आणि विद्यार्थ्यांनो या व्हिडिओला तुमचं टार्गेट आहे 1000 लाईकचं, कारण की व्ह्यूज येत आहेत 2000 3000 आणि लाईक्स येत आहेत 400 300 500 असेच येत आहे. जो व्हिडिओ बघत आहे त्याला कंटेंट आवडत असेल तर त्याने लाईक करा. कमीत कमी 1000 लाईक तरी या व्हिडिओला यायला पाहिजे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करा. महत्वाचे अपडेट तिथे मिळत राहील. आणि कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहेत ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजच्या क्वेश्चनची क्वालिटी कशी होती ते पण मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार कायद्यावर. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.